कोणाचा तरी कंकाल पडलाय. आता हॉरर बिल्डिंग बघितली आमच्या पाठीचं आहे. तर वेदांत हनुमान चालीसा लावून डान्स करायला लागलाय. तर वेदांत आम्हाला घेऊन आलाय हॉरर प्लेसवरती. बघू शकता तिकडं सगळ्यात जास्त भीती तर या साईडला वाटायला लागली. लाईट बघा कशी ब्लिंकिंग होते लाईट. तर आपण इकडंच जाऊया. तर चला आपण इकडं जाऊया. लाईट बघू शकतात कसली खतरनाक ब्लिंक व्हायला लागली. तर वेदांत फुल एक्साइटेड आहे बघण्यासाठी. तर आपण पण जाऊयात आणि कॅप्चर करूयात तो सीन पूर्ण. आम्ही खूप जवळ आलो आहे लोकेशनच्या. तर बघू शकतात लाईट कशी ब्लिंकिंग व्हायला लागली इकडं. या प्रकारे खतरनाक एकदम सीन आहे इकडं. हॉरर सीन चाललं आहे इथे एकदम. बघू शकता. तर तुम्हाला काय दिसतंय नाही दिसतंय ते सगळंच सांगा. हे बघा सगळं एकदम. तर वेदांतचं आपण कॅप्चर करू मोशन. तर वेदांत काय बोलणार? भीती वाटत नाही मला. तर बघू शकता ते गार्डन एकदम हॉरर टाईप आहे. हॉरर वाटते. तर बघा ही साईड कशी आहे आणि या साईडला बघा कसलं खतरनाक हे होतं आहे. तर पोरं पण खेळते आणि त्या साईडला बघा काहीच नाही आहे. आणि हे बघा इथं काय लटकलं आहे. कसली फाटायला लागली हे बघा. इथं बघू शकतात काय लटकलं आहे इकडं. एकदम खतरनाक सीन चाललं आहे. तिथं काहीच नाही. तिथं सगळं उजेड आहे एकदम. तर आपण पुढे जाऊन कॅप्चर करू सगळं. तर सोसायटी वगैरे आहे तिथं या साईडला. तर त्या साईडला रोड आहे पण एकदम हॉरेबल गार्डन दिसते. इथं बघू शकतात काहीतरी पडलं आहे. असं वाटतंय कोणाचं तरी कंकाल पडलं आहे. आपण जवळ नाही जायचं त्याच्या कारण काय झालं तर रिस्क आहे एकदम खतरनाक. सेव्ह करण्यासाठी व्हिडिओ नव्हता. आता आम्ही हॉरर गार्डनच्या बाहेर जातोय. तर आता तुम्हाला आमच्या इकडचं हॉरर एक बिल्डिंग दाखवतो. ती बिल्डिंग बघितल्यावर तुम्ही लोकांना विश्वास होईल की रिअल हॉरर काय असतंय. आणि वेदांत बघा अजून हनुमान चालीसा ऐकतोय. तर बघा सगळं एकदम सामसूम झालं. आमचं एरिया एकदम हॉरर आहे. फक्त आम्ही दोघं चालू आहे, बाकी कोण नाही आले. मजा तर सार्थक आला नाही. आता सार्थकला आम्ही खूप रिक्वेस्ट केली तरी पण सार्थक नको बोलला यायला. आणि फुल ऑफ एन्जॉयमेंट मिस केलाय. तर वेदांत सार्थकसाठी 2 शब्द तू बोलू शकतोस का काय? खूप मजा येते. तुला सार्थक नाही आलाय म्हणून आता काय फील होत आहे? तर बघू शकतात काय फील होतं वेदांत. हिचीच मजा असते. खूप जेवढे कमी लोक तेवढी मजा आपण ह्याची पण. आणि आपण आता इथं एक्सप्लोअर करूयात काय आहे इथं. हा बघू शकतात आपण पुरा सामसूम एरिया आहे. इथं तर अजून फाटायला लागले. हे कब्रिस्तान वाटतंय. तर वेदांत हनुमान चालीसा लावून डान्स करायला लागलाय. तर तिथं कोणतरी आहे. तर माझ्या कॅमेऱ्याला काय होतं माहीत नाही चालू होती. तर आमच्यासोबत काय पण होऊ शकतं इथं. जर ब्लॉग आला तर समजा आम्ही जिवंत आणि तिथं बघा कोणतरी उभा वाटतं आम्हाला तिथं. अरे तर बघू शकतात हे खूप खतरनाक आहे इकडचं. तर इथं कब्रिस्तान वाटायला लागलं आम्हाला. तर आम्ही बाहेर निघतोय आता. तर वेदांत पळाला इकडून. भीती वाटते. तर खूप भीती वाटायला लागली. तर आम्हाला आता तुम्हाला मी हॉरर बिल्डिंग दाखवतो डायरेक्ट. मी आलो आहे हॉरर बिल्डिंगपाशी. तर तुम्हाला दाखवतो बघा ही आमच्या पाठची आहे ती हॉरर बिल्डिंग आहे. आणि हे कुठं आहे तुम्हाला लोकेशन पण दाखवतो. हे बघा या साईड CGS कॉलनी सेक्टर 3ला आहे. हॉरर बिल्डिंग एकदम खतरनाकवाली बिल्डिंग आहे. इथं कोणच नाही. सोसायटीवाले तर माणूस बसला आहे. तर आतमधून बघा ही कसली बिल्डिंग आहे. सगळ्यांची एकदम एक स्टोरी काढण्यासारखं आहे काय फोटो बघितलं. तर बघा बिल्डिंग कसली डेंजर वाटते दिसते. तर तुम्हाला समोरासमोर दाखवते बिल्डिंग कशी दिसते आता. तर बघा एकदम सामसूम आहे. ह्या साईडचा एरिया बघा कसा आहे. आणि ही एक बिल्डिंग बघा कशी आहे. मला नाही माहिती माझ्यासोबत काय पण होऊ शकतं. तर मी तुम्हाला रिस्क घेऊन बिल्डिंग दाखवतो आहे. पूर्ण हॉरेबल बिल्डिंग आहे बघू शकतात तुम्ही. तर वेदांतला काय वाटत पण नाही. तर वेदांत 2 शब्द तरी बोल. तर वेदांत आतमध्ये झाकून बघतोय काय आहे. काहीच नाही आज घाबरायची गरज नाही. तर एकदम हॉरेबल. तर हॉरेबल बिल्डिंग आहे कधी नाही. तर वेदांत जाऊन आला आतमध्ये. तर बघा कसले हॉरेबल बिल्डिंग आहेत. एकदम डेंजरस आहे. एकदम डेंजरस. कोणच नाही. कुत्रा पण फिरकत नाही तर. हे लोक कशी राहतात. आता हॉरर बिल्डिंग बघितली आमच्या पाठीचं आहे. हे बघा इथंच आहे. तर आमच्यासोबत काय पण होऊ शकतं रात्रीचं. तरी आम्ही रिस्क घेऊन तुमच्यासाठी दाखवली. तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आता वेदांत शूट करतोय तर आपण त्याचं शूट करू. तर हे बघा हॉरर व्हिडिओ पाहिजे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर बघा आता आंबडेनी मला दिलं आहे कलर मारायला तिच्या ड्रॉइंगला. आणि कलर्स दिलेत. आणि कुठली पेंटिंग आहे तुम्हाला दाखवतो. ही पेंटिंग आहे. तर मला
हाला कलर मारायचा आहे. तुम्हाला सगळं केल्यावर दाखवतो. तर श्रुती झोपायला लागली आणि रात्रीच्या वाजलेत 1 वाजता. आम्ही आंबडीचा प्रोजेक्ट कंप्लीट करतो आहे आणि आंबडी तर बघा जेवायला लागले. तर आंबडी खाते, डोसा खायला लागले आंबडी आणि मी बघू शकतो कसं आहे. तर आता आम्ही प्रोजेक्ट करतो आहे कंप्लीट आणि विश्रांताई झोपली, सिरियल बघत झोपली आहे बघा. मी आंबडीला दिलं आहे तिचं काम करायला आणि आंबडी तिचं काम करायला लागली आणि विश्रांताई बघा काय गाणं ऐकायला लागली. तर आया झोपायचं नाही का तुला? झोपायचं नाही तुला? सिरियल बघून झोपणार मी, मला आवडतो. तर आई सिरियल बघून झोपणार आहे आता. श्रुतीला पण झोप लागत नाही आणि आंबडीचं तर हेच आहे. आणि आईने आम्हाला काय दिलं आहे दाखवतो तुला. तर आईने आम्हाला दिलं आहे आता शिरा खायला दिला आईने आम्हाला आणि डोसा पण दिला आहे, पण डोसा नाही खाणार आहे म्हणून शिराच खाणार आहे मी. अमुनी केली पेंटिंग कंप्लीट आता, म्हणजे अर्धी मीच केली. अमुनी फक्त हावाला हात कंप्लीट केला आहे आणि हे पण लिहिलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ हँडवॉश. तर वाचा तुम्ही, मी तुम्हाला सगळं दाखवतो काय लिहिलं आहे. आता अमू शिरा खायला लागली आणि श्रुती तर बघा आणि आई तर अजून बघतच आहे. तर आता मी जातो घरी आणि झोपतो आणि बघा किती वाजले तुम्ही 15 मिनटं झाले बघा पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर श्रुती काय बोलणार? तर श्रुती बाय बोलते आणि आंबडी बाय. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट शेअर सगळं करून टाका.